आपण एकंदरीत स्पर्धा पाठीमागच्या जरी पाहिल्या दहिवड संघाचं आयोजन देखील चांगल्या पद्धतीचं पाहायला मिळालं. तदनंतर टीम बोर्णे संघाने देखील चांगली स्पर्धा आयोजित केली होती. त्याचप्रमाणे जांभूळमुरे संघाचे देखील त्याच पद्धतीचे स्पर्धेचे आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. अतिशय चांगल्या पद्धतीच्या ट्रॉफीज देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर आणखीन एक सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करतोय. कोपर खैराने परिसरातील युवा कार्यकर्ते आदरणीय श्री ऋषिकेश मोरे यांचा आम्ही शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी तेजस शिवाजी जांभळे यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते सन्मान करण्यात यावा. पुढील सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करत आहोत ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून गोलंदाजासाठी शूज सौजन्य लाभलंय. अर्थातच संतोष लक्ष्मण जांभळे यांचाही आम्ही शुभ सन्मान या मंचावरती करत आहोत. त्याचबरोबर शंकर विठ्ठल जांभळे एक स्टार खेळाडू म्हणून त्यांची ओळख होती जांभूळमुरे टीमच्या माध्यमातून त्यांचाही आम्ही शुभ सन्मान या मंचावरती करत आहोत. मी हा सन्मान करण्यासाठी विनंती करेन की तेजस जांभळे आपल्या शुभ हस्ते हे तिन्ही सन्मान करायचे आहेत. तर जाऊया मॅचच्या दिशेने. मॅच होती ऑन. थँक्यू सो मच सर. सुरेख सामना देखील मैदानामध्ये चालू आहे. टीम पिसा आणि बी पक्ष टीम अनावळे दोन्ही जवळचे संघ. त्याचबरोबर कासानी गावचे सुपुत्र सामाजिक कार्यकर्ते आदरणीय श्री रविदादा बादापुरे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांनाही आम्ही विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं आणि स्थानपन्न व्हावं. कित्येक दिवसांनी अनावळे देखील या स्पर्धेमध्ये सहभागी झालेला आहे. चांगली कामगिरी करावी लागेल. मात्र आपण पाहतो एका बाजूला कास पठार विभागातील दादा संघ अर्थातच पिसानी संघ गोलंदाजी मार्ग वरती सज्ज आहेत. यंग टॅलेंट कास पठार विभागाचा उभरता सितारा अर्थातच समीर गोगावले आणि गोलंदाजी मार्ग वरती सज्ज आहेत. सुरेख गोलंदाजी हातात आहेत. फलंदाजीसाठी सज्ज झाले तर टीम अनावळे संघाच्या माध्यमातून आघाडीची जोडी असेल अजय खामकर तर एका बाजूला राहुल माने. अजून एकही धाव आपल्याला पाहायला मिळाली नाही. मात्र इथे धावेचं खातं खोललं जात आहे. डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये एक धाव आपल्याला पाहायला मिळते. पाठीमागच्या दिशेला फटका पाहायला मिळाला. अजय यांच्या माध्यमातून नक्कीच धावांचं खातं खोललं जाईल टीम अनावळे संघाचं. त्याचबरोबर एक कमेंट येते पहा. अगदी युनिक लाईव्ह युट्यूबच्या माध्यमातून आम्ही ती कमेंट तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. नवा जोश नवी दिशा अतूट आमची एकता अवृत आमची पावले या बिद्र वाक्याप्रमाणे जांभूळमुरे गावची एकता एकजूट दिसून येते. त्याच माध्यमातून अतिशय लोकप्रिय अशी सरपंच चषक म्हणजे क्रिकेटची पंढरी आणि हा कमेंट व्यक्त करणारा व्यक्ती अर्थातच आदरणीय श्री संदीप सकपाळ आपला आभार आहे. आणखीन एक त्यांनी कमेंट केले इथे क्रिकेट हा खेळ म्हणजे खूपच लोकप्रिय आणि शिस्तबद्ध असतोच. या खेळातून सर्व तरुण वर्ग एकत्र यावा व एकेचे वातावरण निर्माण व्हावे हाच मुख्य उद्देश जांभूळमुरे ग्रामस्थांचा असतो. थँक्यू सो मच संदीप दादा सकपाळ. आपण खूप चांगली कमेंट केली त्याबद्दल आम्ही तुमचा आभार मानतो. पुन्हा एकदा जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. आपण पाहतोय चांगले कमेंट्स देखील पाहायला मिळतात या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल. मात्र या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण ज्यांच्या माध्यमातून केलं जात आहे अर्थातच युनिक लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला ऑनलाईन प्रक्षेपण पाहायला मिळत आहे. नावाप्रमाणेच युनिक कन्सेप्ट जपण्याचं काम देखील या वाहिनीच्या माध्यमातून नक्कीच केलं जात आहे. चांगले कमेंट्स देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. चांगले रिव्ह्यू देखील पाहायला मिळत आहेत. इथे देखील आपण जाऊया मैदानामध्ये. इथे देखील मोठा फटका सजला गेला होता मात्र तो देखील फटका ट्रॅव्हल झाला डिक्लेअर झोन मध्ये. पहिलं षटक पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम अनावळे संघाची धावसंख्या आहे 4 धावा. पहिलं पॉवर प्लेचं षटक समीर यांनी हाताळलं. केवळ 4 धावा खर्च केल्या. उर्वरित षटक असतील 3. इथून पुढे धावांचा डोंगर नक्कीच रचावा लागेल टीम अनावळे संघाला.
निश्चित त्याचबरोबर आम्हाला या स्पर्धेच्या दरम्यान विशेष सहकार्य लाभले आदरणीय श्री नेताजी मारुती जांभळे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करतोय. त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मॅन ऑफ द मॅचसाठी ट्रॉफी सौजन्य लाभले सुनील जगन्नाथ जांभळे सी यांचे बंधू सचिन जगन्नाथ जांभळे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांनाही आम्ही विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं आणि स्थानपन्न व्हावं. ऑल टू कम बॉक्स. दुसरे षटक घेऊन आले तर वैभव गोगावले. सुरेख गोलंदाजी हातात आहे. छोटा पॅकेट बडा धमाका आपल्याला पाहायला मिळतोय मैदानामध्ये. इथे मात्र हात खोलावे लागतील टीम आनावळे संघाला. फलंदाजी मार्क वरती सज्ज आहेत राहुल माने. वैभव अतिशय सुरेख गोलंदाजी हातात. पहिला चेंडू अतिशय देखण्या पद्धतीचा पाहायला मिळाला वैभव यांच्या माध्यमातून. स्लोअर रनअप देखील पाहायला मिळतोय, मात्र फिरकीची जादू देखील त्यांच्या बोटांच्या माध्यमातून पाहायला मिळते. इथे देखील चांगला फटका सजला गेलाय, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. केवळ एक धाव देखील पाहायला मिळाली या चेंडूवरती. एक धावेनं धावफलक पुढे सरसवलं जाईल. धावफलक जाऊन पोहोचलंय 5 धावांवरती. इथून पुढे मोठे फटके नक्कीच मारावे लागतील टीम आनावळे संघासाठी. इथे देखील त्याच दिशेला फटका सजला गेला. इथे देखील केवळ एकच धाव खर्च केली जाईल वैभव यांच्या माध्यमातून. वैभव सुरेख गोलंदाजी हातात. कुठे फलंदाजाला मोठे फटके मारण्याची संधी उपलब्ध करून देत नाहीये. ते देखील स्लोपर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते मैदानामध्ये वैभव यांच्या माध्यमातून. राहुल यांना इथून पुढे नक्कीच चांगली कामगिरी करावी लागेल. दोन्ही फलंदाज आघाडीचे फलंदाज अजूनही मैदानामध्ये आहेत. अर्थातच त्यांना चांगली फटकेबाजी करावी लागेल, मात्र अजूनपर्यंत एखादा मोठा फटका देखील पाहायला मिळाला नाही. इथून पुढे फटका नक्कीच पाहायला मिळेल नाही. इथे देखील चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. इथे देखील डॉट चेंडू पाहायला मिळतोय. सुरेख षटक हाताळतोय वैभव. इथे देखील डॉट चेंडू पाहायला मिळाला, निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीम आनावळे संघाची धावफलक जाऊन पोहोचलाय केवळ 6 धाव्यांवरती. 12 चेंडू मध्ये 6 धावा केले गेले तर टीम आनावळे संघाच्या माध्यमातून निराशाजनक धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. इथून पुढे हात खोलावे लागतील टीम आनावळे संघाला, मात्र पिसानी संघाचे गोलंदाज ती संधी उपलब्ध करून देत नाहीयेत टीम आनावळे संघाला. गोलंदाजी मार्क वरती परत एकदा सज्ज झाले तिसरे षटक हाताळण्यासाठी माधव भोसले. इथे देखील फिरकीची जादू, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. इथे देखील डायरेक्ट हिट पाहायला मिळाली, सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आकाशांच्या माध्यमातून. सुरेख थ्रो देखील पाहायला मिळाला आणि विकेटचं पतन देखील पाहायला मिळालं. अजय खामकर बॅक टू पवेलियन पाहायला मिळालं. माधव यांना नक्कीच पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवून दिले आकाशाने. नवीन फलंदाज टीम आनावळे संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. इन ऍक्शन आशिष. धावफलकाला नक्कीच गती द्यावी लागेल. वारंवार मी टीम आनावळे संघाबद्दल बोलतोय. इथे मात्र त्यांच्या बॅटच्या माध्यमातून धावा काही येत नाहीत. इथे देखील रनआउटची संधी, चांगला थ्रो देखील होता, मात्र थोडं मिस्टेक पाहायला मिळाली, थ्रो चुकला गेला. इथे देखील नक्कीच रनआउटची संधी उपलब्ध होती. जेव्हा नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत आशिष 7 धावा धावफलकावरती आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावर. हा देखील शॉर्ट पिच चेंडू समोरच्या दिशेला फटका सजला गेलाय. त्या ठिकाणी कोणताही क्षेत्ररक्षक तैनात नसेल. चेंडू ट्रॅव्हल झालाय सीमारेषे पार चौकार. याच फटक्यांची नितांत आवश्यकता असेल टीम आनावळे संघाला इथून पुढे.
याच पद्धतीचे जर इथून पुढे फटके आले तर एक चांगली सन्मानजनक धावसंख्या टीम पिसानी संघासमोर ठेवता येईल. टीम अनावळे संघाच्या माध्यमातून परत एकदा सज्ज झाले तर माधवान गोलंदाजी मार्क. स्लोअर पद्धतीचा चेंडू, चांगलं कमबॅक पाहायला मिळालं. इथे देखील आपल्याला डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये डी झोन मध्ये एक धाव आपल्याला पाहायला मिळेल. एक धावेने देखील धावफलक टीम अनावळे संघाचं पुढे सरसावलं जाईल. धावफलक जाऊन पोहोचलं 12 धावेंवरती. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज आहेत, मात्र इथे देखील आपल्याला झेल ड्रॉप पाहायला मिळाला. चांगली फिल्डिंग देखील पाहायला मिळते गोलंदाजाच्या माध्यमातून. चांगलं क्षेत्ररक्षण, कुठेतरी खराब थ्रो पाहायला मिळाला, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं गोलंदाजाच्या माध्यमातून. तेरा धावा धावफलकावरती सजल्या गेल्या. इथे देखील शॉर्ट पिच चेंडू, फटका आलेला आहे त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक मात्र सज्ज आहेत, अतुल करणार नाहीत चुके. सुरेख झेल देखील पाहायला मिळाला. इथे मात्र अनावळे संघाच्या माध्यमातून मी वारंवार बोलतो, मोठे फटके आलेले नाहीत, त्याचाच फटका आपल्याला पाहायला मिळतात. स्कोरबोर्ड वरती धावा कमी पाहायला मिळतात, 13 धावा. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले तर शशिकांत बाणे. या खेळाडूकडे देखील मोठे फटके मारण्याची क्षमता आहे, मात्र कित्येक कालावधीनंतर टीम अनावळे संघ मैदानामध्ये दाखल झालेला आहे. कुठेतरी आत्मविश्वास वाढवावा लागेल टीम अनावळे संघाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत फक्त 13 धावा. शेवटचे षटक असेल टीम पिसाने संघाच्या माध्यमातून. शेवटच्या षटकाची धुरा आपल्या खांद्यावरती घेऊन आले तर अतुल गोगावले टीम पिसानी संघाच्या माध्यमातून अष्टपैलू कामगिरी यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. इथे देखील मोठा फटका सजला गेलाय. वैभव त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, वैभव करणार नाहीत चुकी. इथे देखील आशिष बॅक टू पवेलियन झेलबादच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळत आहेत. शेवटचं षटक प्रगतीपथावरती नक्कीच असेल अतुल यांचं, मात्र विकेटचं पतन देखील पाहायला मिळत आहे. निराशाजनक कामगिरी आपल्याला पाहायला मिळते टीम अनावळे संघाच्या फलंदाजांच्या माध्यमातून. मोठे फटके आपल्याला पाहायला मिळाले नाहीत टीम अनावळे संघाच्या माध्यमातून. एक सन्मानजनक धावसंख्या उभारण्याचा नक्कीच प्रयत्न केला गेला हवा होता, मात्र त्या पद्धतीची वाटचाल देखील आपल्याला पाहायला मिळाली नाही. नवीन फलंदाज इन ऍक्शन, परत एकदा स्लोअर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले तर प्रसाद. इथे देखील फटका सजला गेलाय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सज्ज आहेत. इथे देखील पाहूया किती धावा मिळतात. 2 धावा पाहायला मिळाला. गुड रनिंग बिटवीन द विकेट देखील पाहायला मिळालं. तिसरं आणि चौथं आणि अंतिम षटक आपल्याला पाहायला मिळत आहे. या षटकामध्ये नक्कीच धावा जमाव्या लागतील. त्याचबरोबर वाघजाई सारकळ विरुद्ध कासानी दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती केली जाते की आपण रिपोर्टिंग करा. चला, कासानी टीम आणि वाघजाई सारकळ टीम ऑल टू कॉम्बॉक्स. शेवटचं षटक प्रगतीपथावरती. धावफलकावरती धावा आहेत फक्त 15 धावा. इथे देखील पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. चांगला फटका सजला गेलाय. पंचांचे दोन्ही हात आकाशाकडे, अर्थातच सिक्सर पाहायला मिळाला. चांगला फटका पाहायला मिळाला. धावगीतीला नक्कीच जाऊन पोहोचले. धावसंख्या जाऊन पोहोचले 21 धावांवरती. 21 धावा. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. इथे देखील पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, मात्र तो प्रयत्न असफल ठरला गेला. इथे देखील विकेटचं पतन आणि 4 षटकांची समाप्ती देखील पाहायला मिळते. 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीम अनावळे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 21 धावांवरती. म्हणजेच 24 चेंडूमध्ये 22 धावांचं टार्गेट असेल टीम पिसानी संघासाठी.
एक सोपं असं आव्हान नक्कीच असेल टीम पिसानी संघासमोर. थँक्यू सो मच. इथून पुढे आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जाऊया. टॉस करूया. टॉस असेल एका बाजूला केसी कासानी त्यांच्या विरुद्ध वाघजाई सारकळ, आणि या दोन टीमच्या दरम्यान टॉस करत असताना टॉस करण्यासाठी आपण आमंत्रित करूया शिवनेरी मित्र परिवार, जो आमचा योगेश दादा जांभळे सरपंच आहे, त्यांचा संपूर्ण शिवनेरी मित्र परिवार आहे. या संपूर्ण शिवनेरी मित्र परिवार आपण विनंती करूया की आपण या आपल्या शुभ हस्ते आम्ही हा कॉइन स्पिन करणार आहोत. चला इथून पुढे आपण टॉस कडे वळूया. आमचा शिवनेरी मित्र परिवार आपण सर्वजण या. चला टॉस साठी या. आमचा शिवनेरी मित्र परिवार आहे, त्यांचे शुभ हस्ते आपण टॉस करूया. प्रथमतः शिवनेरी मित्र परिवाराचे संस्थापक आहेत आदरणीय श्री विलास संपत जांभळे, यांच्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करूया. शिवनेरी मित्र परिवाराला विनंती असेल की आपण यस कॉल कोण देणार, सारकळ वाघजाई की केसीसी कासानी? वाघजाई सारकळ या टीमचे कॅप्टन कोण करतील कॉल कॉइन स्पिन? छापा कॉल होता परंतु काटा कॉल आलेला आहे. टॉस जिंकलेला आहे अर्थातच कासानी टीमने. टॉस जिंकला, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. चला मैदानाच्या आतमध्ये अनावळे संघ लगोलग आपण फिल्डिंग लावून घ्या, वेळ जास्तीचा घेऊ नका. फिल्डिंग करणार आहात कासानी संघ. या मैदानाचा विचार केला तर नक्कीच किती धावांपर्यंत तुम्ही समोरच्या टीमला थांबवू शकाल? कमीत कमी धावांमध्ये थांबवण्याचा प्रयत्न करू आम्ही, कारण पहिलीच वेळ या ग्राउंडवरती आपण खेळणार आहे. आयोजनाबद्दल काय सांगाल? सुबक अशा ट्रॉफीज आहेत, त्यानंतर आमच्या गावचे सरपंच योगेश दादा जांभळे यांच्या नावावरती हे चषक आयोजन केलंय जांभळमुरे टीमने. काय सांगाल? नियोजन खूप अप्रतिम आहे. थँक्यू सो मच. वाघजाई सारखं संघ बॅटिंग करायचे, कितपत मजल मारू शकता? 40-45 पर्यंत मजल मारू शकतो. जास्तीचा वेळ घेणार नाही. दोन्ही टीम्सला खूप सारे शुभेच्छा. ऑल द बेस्ट. दोन्ही टीम्सला. टॉस जिंकलाय केसीसी कासानी या टीमने. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. त्यानंतर देऊया त्यांना एक कोल्ड ड्रिंक्स. आणि इथून पुढे खऱ्या अर्थानं शिवनेरी मित्र परिवार जांभळमुरे हा तुम्ही आपण पाहताय स्क्रीनवरती, आणि खऱ्या अर्थानं अध्यक्ष महेश जांभळे आणि संस्थापक विलास संपत जांभळे यांच्या माध्यमातून त्यांच्या शिवनेरी मित्र परिवारासाठी अगदी टी शर्ट दिलेला आहे. एकदा त्या टी शर्ट आपण पाहू शकाल. संस्थापक विलास संपत जांभळे, अध्यक्ष महेश पांडुरंग जांभळे या दोन मान्यवरांच्या शुभ हस्ते मात्र संपूर्ण शिवनेरी मित्र परिवाराला हे टी शर्ट दिलेलं आहे. मित्रांनो, शिवनेरी मित्र परिवार म्हटलं तर 2005 साली या शिवनेरी मित्र परिवार यांनी मात्र त्यांचं परिवार किंवा मंडळ स्थापन केलं. तब्बल आज 20 वर्ष या परिवाराला आपण पाहतोय. हे परिवार अगदी एकत्रित आहे. सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणारं शिवनेरी मित्र परिवार आपल्याला सातत्यपूर्वक पाहायला मिळतो. जांभळमुरे गावासाठी या शिवनेरी मित्र परिवाराच्या माध्यमातून खूप सामाजिक कार्यक्रम राबवले गेले, आणि आज तो शिवनेरी मित्र परिवार सरपंच चषक मध्ये आज खऱ्या अर्थानं ज्यांच्याबरोबर योगेश दादा जांभळे खेळलाय, शिकलाय, वाढलाय, आणि त्याच मित्र माध्यमातून योगेश दादा जांभळे यांना सरपंच चषकाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देखील दिल्या जात आहेत. आणि संपूर्ण शिवनेरी मित्र परिवार या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन मोलाचं मार्गदर्शन, मोलाचं सहकार्य करतोय. त्याबद्दल आम्ही संस्थापक विलास संपत जांभळे, अध्यक्ष महेश पांडुरंग जांभळे यांचा आभार मानतो, आणि पूर्ण शिवनेरी मित्र परिवाराला आम्ही विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हावं आणि क्रिकेटचा मनमुराद आस्वाद घ्यावा. ऑल टू कॉम बॉक्स. धन्यवाद सर. चांगलं आयोजन पाहायला मिळत आहे. इथे आपण मैदानामध्ये पाहतोय एका बाजूला संघ आहे टीम अनावळे संघ, तर दुसऱ्या बाजूला संघ आहे टीम पिसानी संघ. फक्त 22 धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय टीम पिसानी संघासमोर. त्याच 22 धावांची चिरफाड करण्यासाठी टीम पिसानी संघाच्या माध्यमातून आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल आहे. एका बाजूला असेल योगेश, तर दुसऱ्या बाजूला सज्ज आहे समीर. गोलंदाजी मार्गवरती देखील सज्ज आहेत अनिल टीम अनावळे संघाच्या माध्यमातून. इथे देखील पहिल्या चेंडूवरती फटका चांगला सजला गेलाय. चौकाराच्या स्वरूपामध्ये 4 धावा पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळाल्या. चांगला फटका सजला गेला ऑफसाईडच्या दिशेला. इथे देखील स्लोअर पद्धतीचा चेंडू
फसवा चेंडू पाहायला मिळाला. इथे देखील विकेटचं पतन पाहायला मिळत आहे. चांगलं कमबॅक अनिल यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. नक्कीच फलंदाजाला या ठिकाणी फसवलं गेलं. तू मला पहिल्या चेंडूवरती चौकार मारू शकतो, मी देखील तुला माघारी धाडू शकतो, हे चित्र मैदानामध्ये दाखवून दिलं अनिल यांनी. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली अनिल यांच्या माध्यमातून. नवीन फलंदाजीने ऍक्शन आपण पाहायला मिळत आहे. अभिषेक गोगावले एक अनुभवी खेळाडू टीम पिसानी संघाच्या माध्यमातून कित्येक काळ यांनी देखील क्रिकेटची सेवा केलेली आहे. कित्येक काळ देखील हा खेळाडूने आपल्या बॅटच्या नावावरती गाजवलेला आहे. इथे त्याचबरोबर देखील जांभळमरे ग्रामविकास मंडळाचे सदस्य युवा कार्यकर्ते आदरणीय श्री सुनील निवृत्ती जांभळे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांनाही आम्ही विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हावा आणि क्रिकेटचा आनंद घ्यावा. होल्ड टू कॉम बॉक्स. अभिषेक गोगावले फलंदाजीसाठी मैदानामध्ये दाखल झाले. तर मात्र अनिल चांगले षटक हाताळत आहेत. पहिल्या चेंडूवरती जरूर चौकार आला होता, तदनंतर मात्र त्या फलंदाजाला देखील माघारी धाडलं गेलं अनिल यांच्या माध्यमातून. नवीन फलंदाज इथे देखील रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न अभिषेक यांचा होता, मात्र तो प्रयत्न फसला गेला. चेंडू ट्रॅव्हल झाला डिक्लेअर झोन मध्ये. एक धावेने नक्कीच भर पडेल धावफलकामध्ये. धावफलक पुढे सरसावलं जाईल. धावफलक जाऊन पोहोचला 5 धावांवरती. इथे देखील स्लोअर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. इथे देखील डी झोन मध्ये आपल्याला पाहायला मिळालं. एक अवांतर धाव देखील पाहायला मिळते. एक षटकाची समाप्ती देखील पाहायला मिळते. एक षटकाच्या समाप्तीनंतर टीम पिसानी संघाच्या धावफलकावरती धावा आहेत 6 धावा. चांगलं षटक अनिल यांच्या माध्यमातून हाताळलं गेलं. दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज आहेत राहुल माने मॅन फ्रॉम अनावळे संघ. तर फलंदाजीसाठी सज्ज आहेत समीर गोगावले. या देखील खेळाडूने या अंगामध्ये प्रभावित केलंय. नक्कीच पाठीमागच्या मॅचमध्ये देखील याच्या बॅटच्या माध्यमातून गोलंदाजीच्या माध्यमातून चांगली कामगिरी पाहायला मिळाली. फुलटॉस चेंडू पाहायला मिळाला. फुलटॉसचा खरपूस समाचार देखील घेतला गेला. चेंडू नेऊन ठेवला सीमारेषे पार षटकारासाठी. स्लोअर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला, मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला आणि तितकाच चांगला फटका देखील समीर यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. इथे देखील शॉर्ट पिच चेंडू, या चेंडूवरती देखील मोठा फटका पाहायला मिळतोय. परत एकदा चेंडू ट्रॅव्हल झालाय सीमारेषे पारच चौकार. 16 धाबा धावफलकावरती आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. इथून पुढे केवळ 6 धावांची आवश्यकता असेल टीम पिसानी संघाला. इथे देखील समोरच्या दिशेला फटका सजला गेलाय. इथे देखील चौकार पाहायला मिळत आहे. चांगली फलंदाजी पाहायला मिळत आहे. स्लोअर पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते, मात्र त्यांच्या गोलंदाजीमध्ये थोडा कॉन्फिडन्स कमी पाहायला मिळतोय. सुरेख चेंडू पाहायला मिळाला. इथून पुढे केवळ 2 धावांची आवश्यकता असेल टीम पिसानी संघाला. इथे देखील खराब चेंडू पाहायला मिळत आहे. पंचाचा इशारा आलाय. खराब चेंडू, वाईट चेंडू पाहायला मिळत आहे. खराब गोलंदाजी पाहायला मिळते राहुल यांच्या माध्यमातून. अनिल यांच्या माध्यमातून चांगलं षटक नक्कीच हाताळलं गेलं होतं. त्यानंतर मात्र दुसरं षटक खांद्यावर घेऊन आले राहुल. इथे देखील स्लोवर चेंडू पाहायला मिळाला. फुलटॉस चेंडू, केवळ एक धाव या ठिकाणी घेतली जाईल आणि टीम पिसानी संघाने या ठिकाणी विजय संपादन केलाय. बेस्ट ऑफ लक असेल टीम पिसानी संघ.
तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरलाय अर्थातच नो डाऊट समीर गोगावले. येस समीर गोगावले आपण या लवकर तिथूनच या समीर गोगावले. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी आम्ही विनंती करतोय की गजेंद्र गोयल साहेब, त्याचबरोबर नेताजी मारुती जांभळे आणि सचिन जगन्नाथ जांभळे या 3 मान्यवरांना आम्ही विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार बहाल करायचा आहे आणि इथून पुढे आपण त्यांचा शुभ सन्मान देखील करणार आहोत. मी विनंती करेन की राजेश जांभळे यांना की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करण्यात यावा. आदरणीय श्री गजेंद्र गोयल साहेब यांचा आम्ही शुभ सन्मान या मंचावरती करत आहोत. चला समीर गोगावले प्लीज आपण या. कॅमेरामॅनला विनंती फोकस करा. आम्ही मुख्य व्यासपीठावरती मॅन ऑफ द मॅचचा सन्मान करत आहोत. आदरणीय श्री गजेंद्र गोयल साहेब यांचा शुभ सन्मान आम्ही या मंचावरती करत आहोत. अगदी वेळात वेळ काढून या स्पर्धेची शोभा त्यांनी वाढवली आहे. या स्पर्धेला मोलाचं सहकार्य केलंय. आदरणीय श्री गजेंद्र गोयल साहेब यांचा शुभ सन्मान, मायेने विणलेली उबदार शाल, त्याचबरोबर या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचा शुभ सन्मान केला जातोय. त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य लाभलेलं आहे आदरणीय श्री नेताजी मारुती जांभळे यांचा आम्ही शुभ सन्मान या मंचावरती करत आहोत. आणि हा सन्मान करण्यासाठी आम्ही विनंती करतोय की सागर जांभळे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान करण्यात यावा. त्यानंतर आदरणीय श्री सचिन जांभळे यांचाही आम्ही शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. चला समीर गोगावले धावत या आणि मॅच ऑन करा. कासानी संघ, केसीसी कासानी संघ आपण मॅच ऑन करा. आदरणीय श्री सचिन जगन्नाथ जांभळे त्यांचा आम्ही शुभ सन्मान या मंचावरती करत आहोत. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी आम्ही विनंती करतो की युवा कार्यकर्ते तेजस जांभळे, त्याचबरोबर श्रीकृष्ण जांभळे, अक्षय शेलार यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा सन्मान येथे समीर गोगावले यांना बहाल करायचा आहे. त्याचबरोबर ऋषिकेश दादा मोहरे यांनाही आम्ही विनंती करतो की आपणही जॉईन व्हा. टीम वाघजाई सारखं तसेच टीम कासानी संघ दोन्ही संघांना विनंती असेल आपला 12th मध्ये या ठिकाणी पाठवायचा आहे. येस इथून पुढे आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार बहाल करूया समीर गोगावले यांना. खऱ्या अर्थानं चांगला खेळ त्यांनी सातत्यपूर्वक केला आणि खरं तर हा खेळाडू सातारा ग्रामीण प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1 मध्ये आयकॉन म्हणून खेळाडू खेळणार आहे. खऱ्या अर्थानं काल ऑक्शन पार पडलं आणि जवळजवळ 7 ते 8 संघ मालकांनी या खेळाडूवरती बोली लावली होती. त्यानंतर तो चिठ्ठीमध्ये हा खेळाडू पाहायला मिळाला आणि हा खेळाडू सातारा ग्रामीण प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1 मध्ये फ्रेंड्स NA वॉरियर्स या टीम मध्ये खेळताना पाहायला मिळेल. अभिनंदन समीर, खूप चांगला खेळ तुमचा राहत आहे, खूप चांगला खेळ तुमचा बोलतोय. वेल प्लेड समीर गोगावले, तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. खरं तर समीर काल ऑक्शन झालं आणि ऑक्शन मध्ये जवळजवळ आयकॉन मध्ये 7 ते 8 खेळाडू संघ जर आपण पाहिलं तर तुमच्यावरती बोलीसाठी गेले होते आणि चिठ्ठीच्या माध्यमातून तुम्ही फ्रेंड्स NA वॉरियर्स साठी गेला. भावना असतील संघ मालकांचं प्रेम आणि तुझा खेळ जशा पद्धतीने बोलतोय? काय नाही, संघ मालकांचं प्रेम आहे त्यामुळे मी त्या संघ